चला तर ताईनो, मोस्ट व्हिडिओ मी आज बनवलेला आहे। तर तुमच्या सगळ्यांच्या खूप कमेंट होत्या की नवीन किचन जे बनवलेलं आहे ते त्याची टूर दे तर देते। त्याच्या आधी हे बघा आपलं जुनं किचन आहे, म्हणजे जुनं किचन आधी तुम्ही बघून घ्या, मग नवीन किचनमध्ये काय काय मी बदल केलेत आणि काय कसं दिसतंय ते तुमच्या लगेचच लक्षात येईल, जास्त मी सांगण्यापेक्षा। तर पहिलं किचन आपलं असं होतं आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, मी इतक्या साऱ्या टिप्स आणि इतकी सारी माहिती किचन बनवताना माझ्याकडून काय चुका झाल्या किंवा तुम्ही करताना काय करा ह्या बऱ्याच टिप्स मी सांगितलेल्या आहेत। बाकी किचन कसं सजवायचं कसं ठेवायचं हे प्रत्येकीची स्वतःची आवड असते, कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या, कसं ऑर्गनाइज करायचं, सुबक किचन कसं मांडायचं हे प्रत्येक गृहिणीचं स्वतःचं मत असतं। पण किचन नवीन बांधताना काय काय आपण बदल करू शकतो ते मात्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि आता ते बघा, तर तुम्ही ना आत्ताच माझी जुन्या किचनची क्लिप बघितली आणि आता हे आपलं नवीन केलेलं किचन बघा, तर तुम्हाला दिसेल फरक की म्हणजे याच्यात काहीच तोडफोड किंवा काहीच केलेलं नाही, जे जसं सेटअप होतं ते तसंच आहे अगदी। फक्त फरशी आणि व्यवस्थित किचन वगैरे केल्यामुळे ना ह्याचं लुक चेंज झालेलं आहे। तर जसं की पहिला हे रॅक म्हणजे कपाट जे बांधलेलं होतं सिमेंटचं कडाप्याचं ते तसंच आहे। किचन ओटा सुद्धा बघा इथेच होता, तोही तिथेच आहे। हे बाथरूम पहिल्यापासून इथं आहे, फक्त आता बदल काय केले बघा ह्यातले मी सांगते। तर माझ्याकडे आज शूटिंग करायला कोण नाही, त्यामुळे मी तुम्हाला बॅक कॅमेरानं सरळ बोलूनच सगळा व्हिडिओ दाखवते। तर हे पहिलं जे किचनमध्ये रॅक होतं ना ते जसं आहे तसंच आहे बघा या पद्धतीनं। आणि ना किचन ओटा पहिला जो होता ना आपला, तर तो इथेपर्यंत होता, अर्धापर्यंत इथेपर्यंत होता, तो आता वाढलेला आहे। आणि इथे बघा किचन ओट्याच्या इथे ना थोडीशी अशी जागा राहिलेली आहे, तर ही जागा जी आहे ना, तर फ्रीज आपला पहिला पण तिथेच होता, त्याच जागेवरती फ्रीज होता। आणि मला ना इथे फ्रीज ठेवायचा होता, इथे हा पूर्ण ह्या एवढा इथे, पण झाला असा प्रॉब्लेम की फ्रीज तर इथं बसतोय, पण आता तुम्ही इथे जागा बघू शकताय, इथे हे रॅक आलंय। पहिलं हे रॅक ना ह्या भिंतीला इकडं होतं, पण आता किचन कट्टाच इकडं आलेला आहे, त्याच्यामुळे इतर हे रॅक बसत नव्हतं। आणि इथे मला ह्याचीच जागा करायची होती, म्हणजे हे ठेवण्यासाठी, फ्रीज ठेवण्यासाठी, पण फ्रीज बसतोय सफिशियंट, पण तो उघडत नाहीये दरवाजा तिकडं, आणि इतकं जास्त अडचण होते की मग कॅन्सल। मग इथं फ्रीज का ठेवायचा होता ते पण मी पुढे सांगते। तर हे बघा, हे माझं रेग्युलरचं जे कपाट आहे ते तसंच आहे, जसं जे मांडलेलं होते ना भांडी सुद्धा तशीच आहे। ही इथं थोडीशी जागा ही बघा ह्याच्यासाठी। आणि हे जे स्टीलचं रॅक आहे ना, तर इकडे ना, आणि हो वरती पण मी सांगते, वरचे डबे जे नेहमी आपले उन्हाळ कामाचे तळणाचे वगैरे असतात, हे इथं हे डबे पिठाचे वगैरे हे रेग्युलर मला एवढे डबे लागतातच। मला प्लास्टिकच्या भरण्या आवडत नाही किंवा प्लास्टिक जास्त वापरायला आवडत नाही, आणि प्लास्टिक यूज केलं तर मी ते चांगल्या कंपनीचं करते, बेसिक असं जास्त हे करत नाही शक्यतो। इकडे पातेली जसं पहिलं मांडलेलं बघा त्याच पद्धतीने आहे हे आपलं रॅक। तर सगळ्यात वरती कडधान्य वगैरे सगळं असं या पद्धतीने बघा ठेवलेलं आहे। खाली इकडे मोठ्या वाट्या आणि तांबे, हा कप्पा इथे ग्लासांचा, एक्स्ट्राचे डबे, ताटं वगैरे सगळी माझी ह्या कप्प्यात मावतात, प्लेटा वगैरे सगळं, आणि छोट्या वाट्या भरपूर लागतात, आणि पेले वगैरे, आणि हे सगळं उलटणे वगैरे सगळं हे ह्या रॅकमध्ये बरीचशीच अशी बारीक म्हणतो ना आपण, ती सगळी भांडी ह्या रॅकमध्ये व्यवस्थित बसलेली आहेत। आणि असं घ्यायला पण किचनमधून अगदी सफिशियंट असं बरं पडतं, म्हणजे बिलकुल पण हे येत नाही। तर हा झाला मेन कोपरा किचनमधला। आता आपण किचन बघूया। तर आता किचन पहिलं बघा, तुम्ही इथून दाखवते, तर इथून किचनची सुरुवात आहे अशा पद्धतीनं। असं किचन आहे। तर त्या दिवशी पण कमेंट आली ती किती फुटाचं आहे, तर जवळजवळ 10.5 फुटाचं हे किचन आहे, बरोबर 10.5 फुटाचं आहे। जर 10 फुटाचं किंवा 9.5 फुटाचं केलं असतं तर किचन बरोबर ना, तर किचन थोडंसं हे केलं असतं ना कमी 9.5 फुटापर्यंत, तर किचन थोडं इकडे आले असतं, आणि अजून एवढी जागा जरी राहिली असती तर फ्रीज एकदम सफिशियंट तिथं बसला असता। पण आता त्यांनी फरशी ग्रेनाइट जेव्हा आपण कट करतो ना तेव्हा फरशीवाले नाही बोलतात, ते मापानं घेऊन आलेले असतात, मग ते त्यांनी उलटा 10चा होता तो आणखीन अर्धा फूट त्यांच्याकडूनच वाढलेला आहे, त्याच्यामुळे तो 10.5चा झाला। तर ही जी फरशी आहे ना, तर हे नाही ग्रेनाइट आहे नाही कडाप्पा आहे, तर ना आता मार्केटमध्ये इको फ्रेंडली फरशी म्हणून जर तुम्ही विचारली तर अशी एकदम बघा एकदम वेगळीच फरशी आहे। तर ग्रे कलर घेतलाय मी कॉम्बिनेशनमध्ये, तर बघा इकडे
तर अशी फरशी मिळते तुम्हाला. पण शक्यतो जर तुमचा फरशीवाला तुम्ही बघायला नेला असेल तर तो ही फरशी तुम्हाला घेऊनच देणार नाही, स्क्रॅचेस पडतात. मला पण घेऊन दिली नव्हती. आम्ही जे फरशी घालणारे होते, किचन कट्टा बांधणारे, त्यांनाच घेऊन दुकानात गेलतो कसं सामान घ्यायचं ते माझ्या चॉईसनं घ्यायचं होतं. तर ते बोललेले मला की ही फरशी तुम्ही भाभी घेऊ नका, पण मी नाही ऐकलं. मी मला ना त्या दुकानवाल्यांनीच मला एका घरचं असं सेटअप बघायला किचनचं नाम पाठवलेलं. तर मी ते बघून आले, मला इतकं आवडलेलं. त्यांचा तर कलर टॉपचा पूर्ण व्हाईट होता, पण ते किचन एक नंबर दिसत होतं. मी म्हटलं मी जपून वापरते, पण मला हेच प्लॅटफॉर्म पाहिजे आहे. तर अशी फरशी येते. साधारण ग्रेनाइट 180, 100, 110, 120 पर्यंत येतं. ही मात्र ना 190, 200च्या आसपास ही फरशी बसते आपल्याला. आणि तर वरच्या स्टाईल बघा अशा आहेत. तर खरं ना बघायला गेलं तर मी असं काही ठरवलं नव्हतं की व्हाईट आणि ग्रे शेड मध्ये सगळं किचन करायचं, पण ना म्हणजे असंच ते हे झालं. सगळं किचन पूर्ण ना सेट सगळा माझा व्हाईट आणि ग्रे कलरमध्ये झाला. फ्रीज हे सगळं, बाथरूम वगैरे आता तुम्हाला दाखवते, त्या सगळ्या गोष्टी ना माझ्या अशा कसं काय माहिती कोइन्सिडेंटली म्हणायला येईल की सगळं असं मॅचिंग झालं ग्रे. आणि हे असं बघा पूर्ण अशा किचनला स्टाईल लावून घेतलेले आहेत इथंपर्यंत. आणि इकडं किचनमध्ये ह्या साईडला एक त्यांनी कप्पा करून दिलाय ओव्हनसाठी. आणि ओव्हनची वायर वगैरे जास्त लांब नको. मिक्सर पण मी इथंच ठेवलेला आहे, म्हणून मिक्सरचा पॉईंट आणि ओव्हनचा पॉईंट इथेच काढलेला आहे. म्हणजे तो फ्रीजचा पण होता, पण आता फ्रीज इथं कॅन्सल केलेला आहे. नाहीतर फ्रीज टिकणारच नाही आमचा जर इथं ठेवला तर सारखा पोरी माझ्याकडून आपटला जाणार. मग तिथे आता फ्रीज कॅन्सल केलेला आहे. तर बघा इथं अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे. तर किचनमध्ये शक्यतो मला अजिबातच हे नको होतं, म्हणजे पसारा काही नको आहे मला. किचन असं सुटसुटीत पाहिजे आहे. इथं एक कप्पा केलेला आहे बघा असं ग्रेनाइट लावून. तर त्यांनी हा पाण्यासाठी दिलेला आहे, माप घेऊन बरोबर केलेला आहे. तर हे एक स्वयंपाकासाठी पिंप आणि हे पिण्यासाठी बरोबर मावतं. आणि सिंक बघा, नळ असा आहे सिंकचा, आणि सिंक हे मोठं आहे. तर मी इथे एक तुम्हाला टिप देईन ताईनो की जर तुमची हाईट कमी असेल तर असा खोलवाला सिंक घेऊ नका. जो असा राऊंड अंडाकृती येतो ना त्या टाईपमध्ये सिंक घ्या. असा तो जरा उंच असतो, हा चौकोनी आहे आणि असा खोल आहे. मग काय होतं ना, अशी इथून जर भांडी ह्या कट्ट्यापासून असं वाकून आपण घासतो ना, तेव्हा इथे आपलं पोट लागतं, गाऊन लागतो आणि तो पूर्ण भिजतो. माझा तर रोज संध्याकाळी भिजतो. म्हणजे जेव्हा मी भांडी घासते तेव्हा गाऊन वगैरे पोटापाशी माझा ओला होता. त्याच्यामुळे असं खोल असलेलं घेऊ नका. तुमची हाईट जर कमी असेल तर, हाईट चांगली असेल तर हे एवढं मोठं सिंक तुम्ही नक्कीच लावू शकता. तर हा असा किचन कट्टा. तर किचन कट्ट्यामध्ये त्यांनी मला आधीच विचारलेलं की तुम्ही ट्रॉली करणार आहे का भविष्यात. तर मी ट्रॉली करणार नाही असं सांगितलेलं. मी कधीच ट्रॉली करणार नाही, मला ट्रॉलीचा किचन आवडतच नाही. फक्त ह्याला कप्पे तेवढे असतात ना प्लायवूडचे, म्हणजे फर्निचरमधले, ते तेवढे करून घेणार आहे. तर आता त्या दिवशी बघितलं मी तुम्ही व्हिडिओमध्ये की इथं सगळं हे असं. तर बाकी मी जसं म्हटलं की मला किचनमध्ये काही वरती नको आहे काहीच, म्हणून इकडे खाली सगळं बघा असं मांडलेलं आहे व्यवस्थित. चटणी, साखर, पावडरचे डबे, बारीक सुरी वगैरे सगळं असं ह्या ट्रेमध्ये आणि ह्या बास्केटमध्ये असं ठेवलेलं आहे. खालच्या ह्याच्यात पण बघा अशी एक्स्ट्राची सगळी भांडी, पातेली वगैरे सगळी ठेवलेले आहेत. आणि हा सिलेंडरचा जो कप्पा आहे ना, तर तो हा कप्पा पण ना इकडे येत होता ह्या साईडला. तर मी म्हटलं नको इकडचा आणि इकडचा मोठा करा, मधी मला सिलेंडरचा द्या. आपल्याला जर जसं कम्फर्टेबल वाटेल ना तसं आपण त्यांना सांगायचं. एकदा केलं की अशा गोष्टी तोडफोड होत नाहीत. त्याच्यामुळं आधीच आपण उभं राहून काम करताना बघून घ्यायचं. आता इथं रेग्युलरचं आपलं जे काही असतं ते सिंकच्या खाली ठेवलेलं आहे. आणि जेव्हा दरवाजे करून ह्याला तेव्हा ते खूप छान दिसणार आहे. अगदी ट्रॉलीजपेक्षा सुद्धा ते मस्त दिसणार आहे. तर अशी आपली ही फरशी, गॅस. आणि इथून पण होल केलेला आहे आतून गॅसची पाईप घ्यायला. पण मला मात्र ना अजिबात आतून पाईप नको आहे. मला मी बाहेरूनच पाईप ठेवणार आहे अशी, का तर गॅस खाली घ्यावा वगैरे लागतो. तर बघा हे 10.5 फुटाचं एवढं सगळं असं किचन आहे. आणि खूप मोठं स्पेशियस किचन झालेलं आहे. खाली पण भरपूर साहित्य मावतंय, वरती सुद्धा भरपूर सगळं अगदी मावतंय मस्त असं. अशा स्टाईल ग्रे कलर आहे तो, म्हणजे जे हायलाइट्स लावलेले आहेत ना ते ग्रे कलरमध्ये आणि हे व्हाईटमध्ये. आणि मधी जी, आणि हे पण खूप छान स्टाईल आहे. फक्त ना ब्लर झालता, सॉरी कॅमेरा.
फक्त इथे अगदी फेस केला आणि पाणी ओतलं ना तरी ते क्लीन निघते. नवीन आहे म्हणा, राब बसून नाही दिला तर स्वच्छच निघेल. तर असं इकडं हे भांड्यांचं वगैरे कपाट हे सगळं, आणि इकडं आपला किचन ओटा. तर आता तुम्हाला मी बॅक साईड दाखवते. तर आता किचन कट्टा आहे इकडे आणि ही किचन कट्ट्याच्या मागची बाजू. तर माझं सकाळचं सगळं काम झालं त्यामुळे क्लीन सगळं आहे, भांडे वगैरे घासून झालेत. तर ही मागं खूप मोठी अशी विंडो दिलेली आहे. तर आता पहिलं बाथरूम तुम्हाला दाखवते. तर पहिलं बाथरूमसुद्धा इथंच होतं, आता तुम्ही बघितलंच. तर बाथरूममध्ये सुद्धा ना तर बघा ही सुद्धा फरशांची चॉईस जी आहे ना माझी आहे. आणि ना एक्स्ट्राचे पॉईंट काढून घेतलेले आहेत. म्हणजे आता गिजर आलेला आहे, फक्त तो जोडायचा राहिलेला आहे म्हणून गिजरचा पॉईंट इकडे काढलेला आहे. परत त्याचं स्विच सुद्धा इथे काढून घेतलेलं आहे. शॉवर आता 3-3 मुलं आहेत. बघितलं की दुसऱ्यांचं कसं होतं, मुलं दुसऱ्यांच्यात बघितलं की आपल्यात, पण मग आम्ही काढून ठेवला हाऊस म्हणून मुलांना कपडे ठेवायला एक पाईप केलेले. आणि ना हे इथं एक असं कडाप्पा म्हणजे ही लावून घेतलेलं आहे, त्यांच्याकडून कप्पा केलेला आहे. तर हा कप्पा ना मी इथं करा म्हणत होते, तर त्यांनी बरोबर मला सजेशन दिलं की भाभी इथं नका करू, इथं सगळा शो जाणार. आपण एवढं छान बाथरूम बनवलंय तर शो सगळा जाणार, त्याच्यामुळे इथे नको. मग त्यांनी स्वतः इकडं कोपऱ्यात करून दिले. आणि बाथरूममध्ये हे जॅक पण बसवले. आणि हा एक्स्ट्राचा नळ का बसवलाय तर त्यांनी माझी 3 मुलं बघितलेत किती खटपट करत होते म्हणून ते म्हटले तर हे जॅक जर ना खराब झालं तर ते 5-6 हजार आले, म्हणजे लीक झालं गळतं वगैरे, म्हणून ते म्हटलेत की जेव्हा तुम्ही आंघोळ कराल ना तेव्हा गरम पाणी जेव्हा हे कराल, गरम पाण्यापुरता हा, म्हणजे प्लंबरांनी आम्हाला ते सजेशन दिलं मुलं बघून की तुम्ही हा नळ एक, मग त्यांनी इकडे एक्स्ट्राचा काढून दिला आणि म्हटले आंघोळ करताना वगैरे जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ह्या नळाचा वापर करा. हे शक्यतो फिरवत बसू नका, मुलांना पण सांगा फिरवू नका. तर हे 2 वरचे पॉईंट आहेत ते गिझरचे आहेत. इलेक्ट्रॉनिक गिझर घेणार आहे मी, गॅस गिझर नाही आम्हाला, म्हणजे मुलं अशी ही असल्यामुळे नाही आम्ही ती रिस्क घेऊ शकत गॅस गिझरची. तर असं बाथरूम आहे. आणि बाथरूमच्या स्टाईलसुद्धा मी चॉईस केलेलं आहे. आणि ग्रे कलर झालेला आहे. जसं की मी म्हटलं असं कोणतंच डोक्यात नव्हतं की सगळा ग्रे कलर होईल. ह्याचा पण ग्रे झाला आणि ह्याचा पण ग्रे झाला, व्हाईट ग्रे, सगळं कोइन्सिडेंटली ते सगळं मॅच झालेलं आहे. त्याच्यामुळे एक लुक असा छान आलेला आहे. तर असं बाथरूम बघा झालेलं आहे. तर आता किचनची बॅक साईड तुम्ही बघितली असेल. तर पहिला आता तुम्ही बघितलं ही जी वॉशिंग मशीन आहे ना ती इथे होती. तर आता मी तुम्हाला सांगते की इथे का जागा ठेवलेली, इथे फ्रीजला का नको होतं आणि मशीन का इकडे घेतली. तर इकडे एक आउटलेट काढलेलं आहे बघा. आता ही फरशी जी नवीन घातली ना ही मी वरून जरी सगळं पाईप लावून घर धुतलं ना ताईनो तरी सुद्धा पाणी जायला मला काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता इकडेच याचा आउटलेट आहे, त्याच्यामुळे पाणी मी खराट्यानं सगळं इथे घालवू शकते. तर मशीन पहिली इथे होती ती इथे आता घेतलेली आहे. तर इथे घेण्याचं कारण हा जो पूर्ण स्पेस म्हणजे हा जो फ्रीज आहे ना तो मला तिकडे ठेवायचा होता आणि इथे जे होता ते डायनिंग टेबलचं पूर्ण सेटअप करायचं होतं. म्हणजे बरोबरी जागा होती, म्हणजे फ्रीज जर त्या कोपऱ्यात गेला असताना तर इथे बरोबर आपलं डायनिंग एरिया व्यवस्थित बसला असता. बघू शकता तुम्ही किती जागा शिल्लक आहे, पण तिथे फ्रीजचं, म्हणून मी वॉशिंग मशीन सुद्धा ती आहे ना ती तिकडे पूर्ण बाथरूमच्या इकडे सारली कोपऱ्यात. आणि म्हटलं तिथे काय वॉशिंग मशीनचा काही आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही बाथरूमच्या पुढे. आणि ही जेवढी जागा आहे ना इथून या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत सगळं म्हटलं म्हणजे आता आम्हीच घरचे आमचंच कुटुंब 5 माणसाचं आहे तर ना आम्हाला 6 खुर्च्यांचा तर लागणारच होता डायनिंग टेबल, त्याच्यामुळे इथे बरोबर तो बसत होता. पण आता ते सगळं मिस्टेक, थोडं इकडे किचन कट्टा अर्धा फूट घेतला असताना तर बरोबर फ्रीजला तिथे जागा झाली असती. पण असू दे, बघूया पुढे मागे मधल्या खोलीत पण फ्रीजला भरपूर जागा ठेवायची. नाहीतर जेव्हा हॉल व्यवस्थित करणार आहे, हॉलचं सगळं काम होईल तेव्हा हॉलमध्ये हे ठेवायचं, म्हणजे काय म्हणायचं डायनिंग टेबल ठेवणार असं काहीतरी करता येईल. पण हा फ्रीज तिथे बसला असता तर एकदम सफिशियंट इथं पूर्ण बघा एवढं असं हे बसलं असतं, म्हणजे डायनिंग एरिया बसला असता. हे आहे मागचं दार, तर डायनिंग टेबल इकडे सुद्धा बसू शकतो पण मागचं दार सारखं उघडावं लागतं. मागे कचऱ्याचा डबा काही बरंच साहित्य आपलं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या कोपऱ्यात इकडे सिलेंडर एक्स्ट्राचा ठेवलेला आहे. आणि पहिली फरशी बघा ही होती. आणि आता ही जी फरशी बसवली ना फरशीची पण तुम्हाला मी माहिती देते. तर ही मॅट फिनिशिंग मधली फरशी आहे. ग्लॉसी फरशी जी येते म्हणजे आपण हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये जी लावतो ती ग्लॉसी असते, ती कधीच लावायची नाही किचनमध्ये. अशी मॅट फिनिशिंगमध्ये येते ना फरशी तर ही लावायची. हे कशी खराब पण दिसत नाही आणि
सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यावरून घसरत नाही. ही फरशी अशी ना रफ आहे थोडी, म्हणजे वरून अशी दिसताना तर तुम्हाला दिसत असेल खूप छान आहे, काय याचंही नाही आहे. ग्लॉसी फरशीपेक्षा हीच खूप छान किचनसाठी. आणि किचन जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा उभे राहा, मापं घ्या व्यवस्थित आणि डोक्यात ठेवून हे करा. आता माझं जर थोडंसं 10 फुटाचा जर किचन ओटा झाला असता तर माझा फ्रीज तिकडे गेला असता आणि इथे मला इतकं भारी डायनिंग टेबल इथून एवढा 6 खुर्च्यांचा बसला असताना आणि मध्ये मग एवढा स्पेस राहतच होता, काही अडचण वगैरे झाली नसती. पण आता किचन ओटा तयार झाला तर असं रिनोव्हेट केलेलं आहे. काहीही त्यानं इथे तोडफोड वगैरे किचन ओट्यामध्ये काहीच तोडफोड केलेली नाहीये. तुम्हाला समजलंच असेल जसं जे सेटअप आहे. आणि बाथरूमसुद्धा ना ते विचारत होते की बाथरूम टॉयलेट अटॅच करायचं का, तर आमचं टॉयलेट आहे बाहेर, त्याचा काही प्रश्नच नाही. ते उलटं बरं आहे, एकत्र आम्हाला नकोच होतं, 3 लहान मुलं आम्ही दोघं, आणि जर टॉयलेट बाथरूम अटॅच केलं तर सकाळचा कसला गोंधळ होईल आता तुम्हीच विचार करा. त्याच्यामुळे ना टॉयलेट आमचं बाहेर आहे, इथेच गॅलरीत बाहेर आहे. आणि बाथरूम म्हटलं नाही, हे इतकं मजबूत बाथरूम आहे ना. आणि बाथरूमच्या वरती बघा सगळं माझं स्टोरेज ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या ठिकाणी ना भांडी मला इतकं वेळ आहे ना भांडी साठवायचं, त्याच्यामुळे भरपूर सारी भांडी माझ्याकडे आहेत. आणि मग ते सगळी वरती ठेवलेत, मोठी टोपं वगैरे. हे एवढं स्टोरेज ना नंतर झालं नसतं, त्याच्यामुळे आम्ही बाथरूम वगैरे काही फोडलं नाही. आणि हा जो सेटअप आहे ना तो योग्य ठिकाणी शास्त्राप्रमाणे सुद्धा बरोबर आहे. अगदी ह्या ईशान्य कोपऱ्यात हे आलेलं आहे, सिंक आलेला आहे. आग्नेय कोपऱ्यात गॅस शेगडी आहे. त्या कोपऱ्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्या बोजड वस्तू ज्या कोपऱ्यात पाहिजे आहे त्या कोपऱ्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्ही काही जास्त तोडफोड वगैरे केलीच नाही. तर असं बघा किचन आहे आपलं. आणि बऱ्याच टिप्स या किचनमधनं तुम्हाला म्हणजे मी बऱ्याच दिलेल्या आहेत. तर कोणी बघून करणार असेल तर तुमच्याकडून जर असं खरबड वगैरे होणार असेल तरच तुम्ही ही इको फ्रेंडली फरशी घ्या. जर जपून करणार असेल तर, नसाल तर हे जे ग्रेनाइट मिळतं ना बिंदास्त, हे ग्रेनाइट वापरा, हे पण मस्त असतं. पण मी एक ठिकाणी बघितलं म्हणून मला तो लुक इतका आवडला की बस काय सांगाय नको, म्हणून मी ना हे सगळं केलं. तर असं सगळं. आणि इकडे पण वरती ना लाईटसाठी 2 हे काढून ठेवलेले आहेत, पॉईंट काढलेले आहेत. फ्रीज इकडे मागच्या साईडला. आणि जेव्हा अशी सवय पण लागली बघा, इथं स्वयंपाक करताना बरोबर इकडे ओळायचं आणि फ्रीज उघडायचं आणि सामान घ्यायचं, असं सवयसुद्धा लागलेली. मशीन इकडे बरोबर झालेली. आता डायनिंग टेबल बघू जेव्हा येईल तेव्हा एकतर फ्रीज किंवा इथेच कुठेतरी मग ॲडजस्ट करावा लागणार आहे. वॉशिंग मशीन बरोबर इथे झालेलं आहे. बाथरूम, टॉयलेट, सिंक वगैरे, तोंड धुवायचं, ब्रश करायचं वगैरे सगळं बाहेर आहे. अशा पद्धतीनं किचन आहे. कसं वाटलं किचन? तर ताईनो किचनची टूर तुम्हाला दिलेली आहे मी आज. आता कमेंट करा. आणि हो भरपूर नवीन ताई झालेले आहेत. व्हिडिओ बघत असाल तर प्लीज एक लाईक करत जावा. तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अर्धा जर व्हिडिओ बघितला तर लाईक केला असलं तर तो पुढे 5 जणांना जातो. त्यातली 5 मधली 2 जणांनी जर एका व्हिडिओ बघितला तर ते माझं चॅनल ग्रोथ होतं. त्याच्यामुळे लाईक नक्की करत जावा. तर कसा वाटला किचन ओटा? आणि बघितलं ना मी तुम्हाला सगळं बॅक कॅमेरानंच दाखवलं. शूटिंग करायलाच कोण आहे, मग मी अशी बोलणार असं दाखवणार ते नाही तुम्हाला व्यवस्थित दिसणार. म्हणून मग मी म्हटलं बॅक कॅमेरानं जसं तुम्हाला मला बोलता पण येईन आणि मला पण सुचेल, शब्द फुटतील बोलताना की हे इथं आहे ते तिथं आहे. मी जर असं बोलत राहिली तर मागे मला बघता येणार नाही, काय आहे ते सांगता येणार नाही. म्हणून मी असा व्हिडिओ शूट केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि कसा वाटला किचन? खूप सारी रिक्वेस्ट होती की नवीन किचनचा रिव्ह्यू दे. तर बघितलं काही सुद्धा तोडफोड नाही केलेली, जसं जे आहे तसं त्याच्यात रिनोव्हेट केलेलं आहे. आणि इतका स्पेशियस आणि मोठा किचन फोडून त्यातच सगळं टॉयलेट बाथरूम अटॅच करून त्यातच सगळं कोंबून ते कुणी सांगितलं हे असं मोकळं ढाकळं? गावाकडे म्हटलं की असंच असावं किचन. शहरातल्या ठिकाणी पर्याय नसतो, त्यातच सगळं ॲडजस्ट करावं लागतं. म्हणून ठीक आहे, पण मला तर ते ॲडजस्ट होणार नाही. आणि ट्रॉलीचं म्हणाल तर मला ती आवडतच नाही ही ट्रॉलीची सिस्टीम. मला कप्पे आपल्या आवडतील. मोकळा असा संसार आपला छान दिसला पाहिजे, स्वच्छ क्लीन बघा असा. चला तर व्हिडिओचा मी इथंच करते एंड. सगळ्यांना बाय.